नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपला गाजराचा हलवा। मी इथं 1 किलो गाजर धुवून चांगलं वरचं साल काढून घेतलेले आहेत, किसून घेतलेत किसणीनं। हलवा बनवण्यासाठी मी ठेवली आहे कढई। कढईमध्ये घातलं आहे 2 चमचे तूप। आता आपण गाजर यामध्ये घालून घेऊया। गाजर कढईमध्ये घालून घेतलेत। आता आपण छान असं 5 मिनिट हलवून शेकून घेऊया। छान असे गाजर आपले 5 मिनिट परतवून झाले आहेत। इथे मी 1 लिटर दूध गरम करून घेतलंय चांगलं। आता आपण ते या गाजरामध्ये घालून घेऊया। गॅस लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवर गाजराचा हलवा आपल्याला आटू द्यायचा आहे। दूध याच्यामध्ये दूध टाकून एकदा छान असं हलवून घेतलेलं आहे। आता आपण असंच स्लोवर होऊ देऊया। हलवा होतोय आपला, मध्ये मध्ये हलवत राहायचं कारण की ना बुडाला लागतो हलवा। हे बघा, बऱ्यापैकी आपलं दूध आटत आलेलं आहे। त्याला मध्ये मध्ये हलवत राहिलो म्हणून आपण गाजराचा हलवा खाली लागलेला नाहीये। त्याला अजून आपण सगळा दूध आटवून घ्यायचं, एकदम सुका करायचंय। नंतर यामध्ये साखर घालायची आपल्याला। एका वाटीने मोजून मी इथे 2 वाट्या साखर घेतलेली आहे। आता आपला हलवा पण बऱ्यापैकी दूध आपला आटलेला आहे। अजून याला 5 मिनिट आपण सुकू देऊया सगळं आता दूध आपण छानपैकी आटवून झालेलं आहे। आता यामध्ये आपण मोजून घेतलेली साखर घालून घ्यायची आहे। याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे। हे बघा, साखर टाकून आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे बघा, अजून थोडा पातळ झालेला आहे हलवा आपला। हे सर्व घट्ट होऊ द्यायचं आहे, सगळं आटवून घ्यायचं साखरेचं पाणी आपल्याला। हे बघा, छान असा दाणेदार आपला गाजराचा हलवा बनवून तयार आहे। मी ताटात काढून दाखवते तुम्हाला। हे बघा, छान असा एकदम दाणेदार गाजराचा हलवा बनवून तयार आहे। ह्याला खूप छान बनतो हा, आणि गोड तुम्हाला तुमच्या हिशोबाप्रमाणे घालायचा आहे। आणि जर तुम्ही कमी गोड खात असाल तर 1च वाटी साखर घाला, कारण की गाजर पण गोड असतात थोडे। आणि आपल्याला सर्व 1 किलो दूध आणि 1 किलो गाजराचा हलवा बनवायला अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे। तुम्ही पण ह्याप्रमाणे हलवा बनवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।